आणि एक अतिशय महत्त्वाची बातमी, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांचं लक्ष हे विदर्भाकडे लागलेलं आहे। आज उद्धव ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत। कळमेश्वर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आणि महाविकास आघाडीची महत्त्वाची सभा आज होणार आहे। यावेळी महाविकास आघाडीचे काही महत्त्वाचे नेते देखील हजर राहतील। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे नागपूर विमानतळावर पोहोचणार आहेत। त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे। या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची सभा होईल। या सभेत उद्धव ठाकरे कुणाला लक्ष्य करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांच्याकडून। संजय, नागपूर दौऱ्यावर आज उद्धव ठाकरे येणार आहेत, कसं आयोजन केलेलं आहे ठाकरेंच्या दौऱ्याचं? हा जो दौरा आहे हा जसं आता आपण सांगितलं विदर्भातल्या आणि विशेषतः पूर्व विदर्भातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी थेट संपर्क आणि आढावा बैठक सारखं या दौऱ्याचं स्वरूप आहे। सुमारे 5 तास ते पदाधिकाऱ्यांशी स्थानिक नेत्यांशी बोलणार आहेत। आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापासून भास्कर जाधव पूर्व विदर्भामध्ये ठाण मांडून आहेत। ते पदाधिकाऱ्यांशी भेटत आहेत आणि मतदारसंघनिहाय बैठका करतायत। पण आज जो दौरा आहे त्याचा मुख्य उद्देश कळमेश्वर परिसरामध्ये जसं आता आपण सांगितलं, एक स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत धनंजय मकासरे, त्यांनी आपल्या संस्थेमार्फत एक पुतळा, अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे स्थापन केलेला आहे आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन आणि त्यानंतर होणाऱ्या सभेला संबोधन असं महत्त्वाचं स्वरूप आहे। पण सर्वात महत्त्वाची बातमी इथे ही आहे की या पुतळ्याच्या निमित्ताने मालवणमध्ये जे घडलं होतं ते महाराष्ट्राच्या दुसऱ्या बाजूला विदर्भामध्ये तो एक विषय बनावा, निवडणुकीच्या अनुषंगाने पार्श्वभूमीवर त्याची चर्चा व्हावी आणि मालवणमध्ये जे काही घडलं त्याला दोषी कोण, काय कारण होतं, भ्रष्टाचार होता, हे सगळे मुद्दे विदर्भात सुद्धा चर्चिले जावे। कारण छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे आपण जाणतात। त्यामुळे जसं आता आपण सांगितलं विदर्भ सुद्धा महत्त्वाचा आहे आणि विदर्भातूनच महाराष्ट्राच्या सत्तेचे मार्ग जातात असं स्वतः अमित शहा बोलल्यानंतर विदर्भाकडे सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्या राजकीय पक्षांचं लक्ष आहे। त्यामुळे एका वेगळ्या पद्धतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट आपल्या विदर्भातल्या कॅम्पेनची, मोहिमेची सुरुवात अशा पद्धतीनं करणार आहे। आजच्या हा जो पुतळ्याचा जो सोहळा होणार आहे त्याच्या आधीच मकासरे आणि त्यांच्या सोबतीच्या लोकांनी सर्वत्र हे सांगणं सुरू केलेलं आहे की आम्ही या पुतळ्यासाठी सर्व आवश्यक ज्या परवानग्या आहेत त्या मिळवल्या आहेत। त्यामुळे आम्ही ती चूक केली नाही जी मालवणला सरकारने केली होती। हे वारंवार सांगणं, सोशल मीडियावरती त्याला टार्गेट करणं, लक्ष करणं हे सुरू आहे। आणि दुसऱ्या बाजूला आज जी बैठक होणार आहे, बैठकीनंतर सभा होणार आहे, या दोन्ही ठिकाणी वारंवार हे जे नेते बोलणार आहेत त्यात काँग्रेसचे नेतेसुद्धा असतील, भास्कर जाधव असतील उभाठाचे आणि स्वतः उद्धव ठाकरे, ते आपल्या भाषणामध्ये मालवणच्या विषयाला लक्ष करणार आहेत आणि कुठेतरी महायुतीमध्ये भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सुद्धा सोडलं नाही, हा विषय कुठेतरी विदर्भामध्ये जोर धरून लावायचा हा प्रयत्न आहे। नक्कीच संजय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।